ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, उद्या काय रविवार, उद्या काय रंगपंचमी. रंग भरोनी मारी पिचकारी राधिका भिजविली सारी. बघा, हे जे उत्सव जे आहे ना, हे उत्सव जे आपल्या संस्कृतीमध्ये दिलेत, हे कशा करता दिलेत? मनोरंजन करता करता. आज आहे ना, आज विज्ञानामध्ये टी व्ही टेप अनेक साधनं झाली, पण त्यावेळेला मनोरंजनाकरता काही साधनं नव्हती. आणि मग ह्या उत्सवाच्या दृष्टिकोनातून लोक आनंद व्यक्त करायचे. आणि राधा कृष्ण गोपगवळणी रंग एकमेकावर मारत होते. का? तो रंग कोणता होता? भक्तीचा. काय? रंगपंचमी एकमेकाचा आनंद व्यक्त करायचा. आणि रंग रंग तेरा कैसा जिसमें मिलाया वैसा. पाण्याचा रंग कसा आहे? त्याच्यात जो पदार्थ टाकला तसा होतो. तसं माणसांना जसं आपलं प्रसंग येईल तसं जर वागलं तर त्याच्या जीवनामध्ये सार्थक होतं. बघा, हेकड माणूस, हट्टी माणूस, आणि त्याला कधीच सुख मिळत नाही. मग जर त्याला सुख समाधान पाहिजे असेल तर जशाच तसं वागला तर कृष्ण कसा होता? जशाच तसा होता. कृष्णाने काय केलं? गवळणीमध्ये प्रेम व्यक्त केलं, गोपाळामध्ये प्रेम व्यक्त केलं, योद्ध्यांमध्ये प्रेम व्यक्त केलं, सगळ्यामध्ये प्रेम व्यक्त केलं. म्हणून जशाच तसं वागावा, सगळ्यात मिसळून राहावा. आज समाजामध्ये काही लोक हट्टी राहतात आणि हट्टीपणामुळं त्यांना सुख मिळत नाही. म्हणून हट्टीपणा सोडा आणि समाजामध्ये मिसळून वागा, ही शिकवण देणारा हा रंगपंचमी सण उद्या येणार आहे. आणि रंगपंचमीमध्ये आपला भक्तीचा रंग उधळा, प्रेमाचा रंग उधळा आणि जीवन आनंद व्यक्त करा, असा हा सण सांगणार आहे. जय भैरवनाथ महाराज की जय.